लागलं आणि येण्याचा उद्देश हा आहे, हे इथे आता ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे बाहेर आलं. ही दुसरीकडे असेल तर माहित नाही आहे पण असूही शकते. जसं जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यावेळी माझ्याकडे तक्रार तर मालेगावची आली होती, पण आता लक्षात आलं की विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता प्रचाराच्या दरम्यान 2 लाख लोकांनी बोगस अर्ज केले, म्हणून इथून एवढा मोठा घोटाळा निघाला. तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ, काय बाहेर येते पाहू. मग अधिकाऱ्यांवर काय करायचं? आता यात इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलं आहे. हे तक्रार मादी घेतात किंवा सरकारतर्फे म्हणजे तहसीलदारतर्फे तो वेगळा मुद्दा आहे. चौकशीत माझ्याकडची जी मला भीती वाटते ती सगळी सांगितलेली आहेत. आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी जर तिथली मदत लागली